जाऊ घेऊन जायचं मला. मग मी इकडे राहायची रे बा. व्हिडिओ काय शिकतोय तुला आता हे. चला आम्ही निघलोय आता. चला आज आम्ही जाणार आहे गावाला आलोय. गावाकडचा पहिला दिवस आहे फिरण्याचा. आता पहिलं जाणार आहे रूट मध्ये शाडूच्या घरी. शाडूचं शेत बीत सगळं बघायला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण दिवसभर कसं कुठं कुठं फिरतोय हे बघू आपण. आणि गावाकडचे रोड, गावाकडची कशी सेवा आहे, किती सेवा मिळते भारी भारी. शेतकऱ्याला म्हणतात ना, सगळे शेतकरी धनी आहे सगळ्यांचा. त्या धनीची किती हालत उठती हे तुम्हाला दाखवतो मी आज. गावाकडच्या रोडची तरक्की आमच्या इकडे जरा झालाय बरा आधीच नाही. शाळा आहे 10-5 लेकर. शाळा फोकस होते काय जिल्हा परिषद शाळा. सगळा रोड असलाय आणि ह्या रोडला मी आलो होतो राणी सावरगाव मध्ये. राणी सावरगाव मधनं 4 इकडं गाव आहेत. तुम्हाला गावांची नाव पण दाखवतो. आणि रोड पण बघा. रोड पण इथले सरपंच काय रोड पण करत नाहीत, काय नाही. एवढं खरबडी रोड आहे सगळा. काहीच रोडला नाही. इथं कॉलेज पण आहे एक. आणि मला विचारू गाव इथं किती आहेत आणि इथं गाड्यांची सेवा आहे का? गाड्यांची सेवा आहे का? नाही, रोड चांगले आहेत का? रोड खराब आहेत, गाड्याची पण व्यवस्था नाही. आणि गावं किती तिकडे मध्ये? गाव 4 आहेत. 4 गाव. किराडी, एमकिराडी, लांडकवाडी, नरोटवाडी. बघा विचार करा, गावाच्या साईडला आपण म्हणतो शेतकरी चांगला सुखात असतो वाटतं सगळ्यांना. सगळ्यांना वाटतं की आपापला प्रॉब्लेम असतो, सगळ्यांना आपलं दिसतं. पण गावाकडे मी आलो होतो पुण्यातनं, विदाऊट परमिट घेऊन आलो होतो मी पण ब्लॅकनेच आलो असं धरा गावाकडे. पण इकडे आल्याच्या नंतर सेवा बसची बी नाही, गाड्यांची बी नाही आणि रोड पण व्यवस्थित नाही. आता बघू आपण अजून पुढं काय काय बघायला मिळते अजून. आणि वेगवेगळं काय अजून बघायला मिळतं का. मी चाललो आता आत्याच्या इथं माझ्याच. आता बघू आत्याच्या इथं जाऊन आत्याच्या इथनं फिरणे आज दिवसभर फिरणार आहे. कुठं कुठं फिरतोय आपण बघू गावाकडे. आता ही मला म्हणजे रोड पोल्युशन झाला असेल रोड हे वाडी म्हणजे वाडी तुमच्या इथे एक तास दीड तास बस झालं तर किती वेळ लागेल? 1.5-2 तास लागेल का तुमच्या इथं? हा होणार 2 तास लागेल इथे एक म्हणजे कोणतरी एसटी बसत्या पुई 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 झाली. चार एसट्या बसतात. आता तिथून आमच्या घरापासून आला का अहमदपूर डायरेक्ट रोड आहे, हायवे रोड. मग काय टेन्शन नाही. मग तिकडचं तुम्हाला चला इथंच आहे. आलो होतो आत्याच्या इथं. आत्याला सरप्राईज देण्यासाठी आलो होतो. आत्याकडनं सरप्राईज झालं की आत्याच घरी नाही. आता बघू शेताचं आत्या म्हणली शेताच्या साईडला बघायला मिळतंय का नाही हे बघू. हे आत्याचं घर आहे बॅगला. चला निघू आता इथनं बी. इथं काय झालं नाही आपलं सरप्राईज द्यायचे. सगळा प्लॅन आपल्यावरच मोये झाला. त्याच्या पुढे बघू आत्या भेटते का नाही. शेताच्या रोडला जाणार आम्ही पण. जाता जाता भेटले तर बघू. बोलणं झालं तर, नाही झालं तर आता काय ऑप्शन नाही. आपण पुढे मग येताना डबल येऊन भेटून जाऊ. हा तो रस्ता रोड हाय इथं वैरण घेऊ लागली. आता ती येऊन तो त्याच कडेला गेलते तिकडे त्या सागापासून तुझा फोन आला तेव्हा तिकडे. नाही मी घरी गेलो. मी म्हणलं सरप्राईज द्यावं म्हणलं आत्याला. तर सरप्राईजला बघितलं तर सगळं लोक. आत्याच्या इथं आलो होतो शेतामध्ये. आत्या शेतामध्ये होती. शेत हा नाही आता जातो कडं. आता आत्याच्या इथं चाललो. आत्याच्या इथनं चाललोय आता पुढचं गावाकडं. पुढचं शेत आणि गाव आणि कसे रोड आहेत हे बघू आपण. हे आहे आत्याचं शेत. पूर्ण कापूस आहे. मिठाई पुढे घ्या झाडामुळे नाही. ते बी लेकर बघायला लेकरांना घे की. कॉप्या करू नका म्हणा. कॉप्या करू नका म्हणा. ते म्हणते कोण आहेत मास्तर आहेत का शाळेतले. शाळेचं नाव घेऊन शाळेत नाव वीर सरकार माध्यमिक विद्यालय घेतलं. आले का धूळ
सकाळी 10ला इथले जागा राणी सावरगाव नंतर आपण टाके इकडून बोरगाव काय रोड काय चाललं तुमचं गपचूप? मला हिरवळ हिरवळ दाखवायचं. मग काय गाव राहिले आता. नाही पण गाव राहिलंच नाही. गावामध्ये चांगले प्रॉपर हे झालेले आता. चांगलं भरायला लागले, चांगले घर बांधायला लागलेत लोक. मातीचे घर होते, दगडाचे होते. हम्म. चला शेताकडे जाऊन शेत बघून येऊन निवांत मध्ये. आता तुमचे कसे शेत आणि कसे रोड आहेत बघू. आमचे बेसिक आहेत. आमच्या ह्याच्यापेक्षा भांगार असते. एवढे तर खरबडे दगडे ते लहान पिल्ले कोंबडीचे. रवीचं घर आपण शेत बघायला चाललंय. रवीला दाखवत. गावाची तरक्की होतीये खरी. वाटतंय तरक्की झाली गावाची. गावाची तरक्की झाली असं वाटतंय. सुद्धा नव्हते आता झालं कसं काय? आता झालीच नाही जातीले कलरची ते काय मध्ये एक ही आता खाली घर चालू आहे ती अजून बघा बरेच घर बांधाली वरच्या साईडला. हे वालं एक घर. ते घर व्हायला लागलं चांगले. बांधायचं वेळ थोडा वेळ घेऊन चांगलं बांधायचं, निवांत बांधायचं. सगळ्या गोष्टी काय लवकर होत नाहीत. वेळेप्रमाणे हळूहळू चालायचं. बोलू पुण्यात बांधायचं का गावाला घर बांधायचं रे? हे सरकारी साईडला गोलू इकडे बघ ना. हे बाळा शेत गावाला घर बांधायचं का पुण्यात बांधायचं? इकडे बघून सांग ना गोलू. कुठं बांधायचं घर? गावाला बांधायचं पुण्याला? बोल ना इकडे बाळा. गावात बांधायचं आणि तू पुण्याला नाही राहणार? पुण्याला नाही बांधायचं घर? बघा मोठ्या पोराचं तर म्हणणं आहे गावाला घर बांधायचं. हा गावकरी कसा दिसतोय बघा पैलवान. कसा पळाला पकडा. गटा कशात घ्यावा गड्डा आता बघा कशात घेतात. कुठे ते नका की आता चालू आहे इथं मोहळ काढणं. आता बघू मोहळ दिसते का आपल्याला. हाय का पण पहिलं गोल्या हाय काय करणार. गोल्याची गाण चावून निघते चांगली गाल. गोलू मोह चावतंय का रे? मोळ नाही चावत? आता मोळ काय करतोय मग आता मोळ? काढू का नाही लय लांब आहे. लई लांब आहे काढतो की मी. बघा बाबा मोहळ काढणं चालू. यांच्या मोहळाच्या महागात नादाला लागल्यात. एखादा मोहळ आता चावून सुजवतय का काय होतंय बघू आपण पुढे व्हिडिओ मध्ये. घुसले हे वर आता. हे घुसले वर झाडावर. काय मदत पाहिजे का? मदत काय नीट फक्त हळूहळू जावा. का घुसले मोहळ म्हणून घुसलेत वर. यांच्यासोबत काय होणार आहे? मोहळ यांना भेटल काय करा. पहिलं मोठं काढा. बारका निघल नाही तर नाही निघल. मोठं काढा पहिलं. मग तेच मध्ये पहिलं मोठं काढा हळूहळू. गड जा मिठू तिचा गेलेत. मोहळ कुठे काय माहिती. मोहळ कुठे समोर म्हणजे कुठं? बघू मोहळाचा गड्डा काढलाय ना. त्याच्यात काय मोहळ आहे का नाही हे बघू. हाय वाळ म्हणतात. आता दुसरं एक मोठ आहे. हळू टोमॅटो मासा राहू दे ना. तिकडे दे. हो का एक मोहळ आलं. गावाकडचं मेन चांगली प्युअर मध. त्याला तर दुसऱ्याला चांगलं हे म्हणायला लागलं. मला मध हो का मध कसं आहे मध?
मधासाठी काय पण लहान लहान लेकरांसाठी मध चांगला असतो का. गड्डा घेतलाय यांनी हातात, मोठा आहे दिसतोय तरी, मोठा आहे. लय मोठा दिसतोय. ह्याला म्हणतात मेन गावाकडचे मध, ओरिजिनल मध. आणि ओरिजिनल मर्द म्हणलं तरी काय वाईट नाही, आणि असं मध काढण्यासाठी जिगर बी तेवढाच लागतो. हो का, कसा दिसतोय बघा हातात त्यांच्या. हो का, ह्याला म्हणतात गावकरी. गावाकडे फक्त हे मिळत नाही, जिगर पण गाववाल्यांमध्ये तेवढाच जास्त असतो. आम्ही आलो शेताला आणि आम्हाला बघा मध, दाखव. मधावर चालू आहे आमचं सगळं तर खाणं. बघा बघा बघा, शेती बघायला आलो होतो. शेती राहिली लांबच. हे इकडे दाखव, उलट कर चाललं, इकडे इकडे ह्याला बघा 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 अजून. हा का, ह्याला म्हणतात ओरिजिनल. कॉपी करायची गरज नाही, इथं इथं मेन आहे. हा, अजून एक निघलं लिंबाचं झाडावर. काय नंतर चौथं मध आहे हे, हा. चौथं आहे बघा, दिसलं का? साखर चौथं आहे मध्ये. काय? हा हा. का, हा का. कसं आहे मध भाव? हम्म. हे घे रे, येऊ दे खाली. घ्या. हो का, अजून एक निक्क आलं मोहळ. मोहळची पारी तर लाईनच लागली. झाडणारा मेंबर चांगला आहे, आपण ताटून पुसून खातोय. ह्याच्या पप्पाने झाडलंय. कसं मध आहे बघा, मध बघायच्यात. हो का, मध उलट कर गुलू. थांब 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 थांब. बघा ह्याला म्हणतात मध. मध 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 आरामात भरली असते, आरामात. गुलू, उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा म्हणायचं खास. मध ह्याला आता गेलं ना मग गुलू, मिठू. आता मध बघू किती काढतोय आम्ही. शेत बघणं. हा, मी आलो होतो शेती फिरण्यासाठी. मागं तुम्ही बघताय माझ्या पूर्ण शेती गेली, लांबच राहिली. आणि आम्हाला जेवढे लिंबाचे झाडं दिसतात त्याच्यावर आम्हाला सापडले मध. 3 सापडले, तिन्ही आम्ही झाडून मोकळे केलेले. एक 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 बघा. तरी एक आता कसं आहे, ह्याच्यासाठी हे नव्हतं बघा, डब्बा नाही आम्हाला ठेवण्यासाठी, म्हणून आमचं लपडं आहे. आता एकाला पाठवलंय डब्बा आणण्यासाठी. आज आम्ही काही झालं तरी शेती बघणं होईल नाही होईल आम्हाला नाही माहिती, पण आम्ही मध पूर्ण घेऊन जाणार आहे, फुल पैसा वसूल. बघू आता काय होतंय, मधाचं किती मिळतात आम्हाला, मध किती आम्ही अजून झाडू शकतो, किती सापडते आम्हाला झाडं. तर बघू पुढं. आज अजून किती कुणाला चावल का माशी, मधमाशी कुणाला चावल का हे बी बघू. जाऊ दे, मिठूला दुसऱ्यातला खायला घालताय. काढा गड्यामध्ये, तो पण आणाव का? काढा तुला, मिठूला या की वर या. मध्ये बसा, मध्ये तिथं. वर या, वर या. एवढं खाली जायचं का? या वर, वर या, वर या याला तुम्ही. की दोघाचा. येऊ वा ना पुढं आता. हळूहळू या, या पुढं अजून. मध बी दिसावं. थांब रे बघा. बाबा. गड्डी दिसली पाहिजे ना ती बी. गड्डी राहू द्या, गड्डीचं काय एवढा माणूस आणि हे क्लिअर दिसला. घरी असं. हाय. मिठू सरक जरा पलीकडं. हा? ते माऊळ कोणाला दिसत, मला मला म्हणायची पोरं संग आलं का माऊळ हुडकाय. ते हुडकीत नव्हतं मी, डायरेक्ट झाडावर सोडून काढितो. आणि म्हणजे कुठं होतं मग? कुठं होतं? वरी होतं झाडावर. एकाला झालो लाल गांड्या माऊळ होतं. त्याला काय म्हणलं, जाय वरी. गेला वा, मी त्या एवढाच होता. हम्म. असल्या माश्या चावल्या त्याला, कान झडकीतच खाली लिंबावून. हा. तू मरला तुझ का? नाही भाऊ, तू मरला. साडू एक झाडा तुम्ही, हम्म. तुम्ही एक झाडा. काय? मध कुठं? झाडा म्हणलं एक ह्याच्यात काढा, म्हणजे कसं एका एकानं. राणी तर हप्पून जात्या, एक वर्ष येतात राहत्या बाया. मला म्हणायची मोळ आहेत का भाऊ, थांबा म्हणलं, आलं तुझं पाणी आला. काय नाही गोळ्या खाली बस रे. हा, गुडचिट आहे ना खाली, सांडायला सगळं. बघा पाक, जे कडा भरलेला असते ना, तो पाक निघते मध्ये, नुसता पाक, प्युअर पाक आहे. प्युअर रे. हे गावाचीच मजा आहे, ह्याच्या गावाला सुख आहे ह्याचं, पुण्याला काही सुख नाही ह्याचं.
आईला- याला होय, आमची चाचणी आहे. असं काढावं लागते कशाचं पिल्यावणी गोलू 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 कशाचं पिल्यावणी कशाचं कसं बोल ना बोल ना बोल ना बोल ना बोलाय ना हो. बोलाय ना मला हा कशाचं पिल्यावणी गोलू बोल की माझं पिल्यावणी काढायला येतं ना कुत्र्याचं पिल्यावणी काढायला कसं गत कुत्र्याचा हे आणले कॅटली आणलेली कॅटली भरल का आमचे काय होईल शेतापर्यंत जाऊस तर आम्हाला कॅटली भरायची पूर्ण मादानी कशी शेती बघा तुझं तरी पूर्ण आवाजच येतोय नुसता की मध आलं मध सापडणं बघू आता आपण लहान लहान लेकरू आहे कसं चाललंय बघा ते हॅ गोलू गुण आहे तो शेण आहे शेण खत आहे ते शेतकऱ्याला माहिती आहे ते शेण खत काय चीज आहे तू शेतकरी आहे ना तो शेतकरी राजा असा म्हणायला लागल्यावर कसं व्हायचं गरिबांचं काय सापडलं का हो कुठे गेले अहो का इकडे गेले आम्ही फक्त हुडकतोय त्यांना आणि ते उगं मध्ये हुडकतात ते. चला बघू आपण आता कॅटली भरती का नाही कॅटली भरते यांचं तर म्हणणं आहे पण बघू मध्ये तर हुडकणं लय लय मध्ये हुडकणं चालू आहे लय प्रयत्न शेतांनी मध्ये हुडकणं चालू आहे काय घुसला मध घुसला पायात घुसलाय नुसता सांडाय नाही त्याच्या बोटामध्ये गेला वे चल 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 चिकट जाण होते काय होणार आमच्या शेताला कशाला याला आमचा काय गोल्या कुत्र्याचं पिल्लू पळवलंय का मग बायको पळवलंय का बायकोला असं पळवतात वे काय बोला ना कोणा घाल बनला आता ह्याला जाऊन 2-3 गोल्या म्हणाला बायकोला पळवलंय मिठू बायकानं पळवलंय म्हणाले नुसतं तिकडनं तिकडनं इकडं नुसतं शेती ही शेती आहे हो कुठली शेती आहे तुमची हे कुणाची राईटचे शेजार धर्म होया कसं आहे बघा एका साईडने कापूस गावाकडे जास्तीत जास्त आमच्या गावाकडे कापूसच लावला जातो कापूसच बघा वावरावरून तुम्हाला कापूस बघायला भेटत शाडूला आमच्या माशांचा आवाज यायला लागलाय मधमाशांचा कुठं कुठं फील होतं डायरेक्टली तर इथे ह्या झाडाला आहे का एवढा घिचमिट काढलाय खरा मोकळा असल्यावर मग त्याला सोडीत नसतो हे आहेत मध झाडणारे आणि आम्ही खाणारे जण आहेत खाणारे हे दोन लहान आणि मी आम्ही फक्त खाणारे मध्ये बघू आता पुढं शेती बी बघू आणि मेन मध पण बघू मध काय सापडायला तयार नाही आता कमी झाले वाटायला लागले पहिले 4 आम्हाला चांगले सापडले पटपट त्याच्या पुढे काय मध सापडत नाहीये एवढी बादली म्हणजे एवढं जे कॅटली आहे ती काय भरणार नाही असं फील व्हायला लागले आता बघू आपण 2 जण म्हणतात हे 2 जण जे झाडणारे आहेत ते म्हणतात 100% सापडणार आणि तेवढी भरून नेणार आम्ही पण मध सापडते का नाही अजून ते नाही माहिती अजून बघू आता पुढं अंगाचं काजळ काढतो एवढं काय करताय नारळ ओ पी काय भारी नेम बसला होता ओ नेम परफेक्ट नेम बसतोय परफेक्ट पडणार झाले की काय हा का नारळ काय पडणार आहे ह्यांना वाटतंय तुम्हाला पडल्याशिवाय हालच राहत चला जाऊ द्या नारळ आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे नारळ तर भेटलं नाहीये लास्ट दगडे अय थोडासा इकडे बसला
ए तेवढा मोठा दगड काय काय पप्पानं काय कसं फेकाव मिठूच्या हातानं पडणार आहे. वया पण. इकडून चल, झुंबरात जा. हळूहळू चल गोलू काही टेन्शन नाही. पायात मत पडले गोल्या. जाऊ दे पडू दे. शिकले. अबे असं जाय ना. आहे का मिठू एखादा धर याला मी लगेला जाऊन येतो. मला जाऊन मग ही लवण आहे पाण्याचे पावसाळ्यामध्ये लवणमध्ये आम्ही चाललोय आता हुडकत झाडं झुडपं बघत आहे तुम्ही. झाडं झुडपांमध्ये आम्ही चाललोय हुडकत मध 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 हुडकत चाललोय ते बी प्युअर ओरिजिनल. मग आपल्याला किती सापडतंय अजून तरी ह्यांचं म्हणणं तर आहे एकच सापडणार पण सापडल का नाही हेच अजून माहिती नाही. आणि सगळे झाडं झुडपं आम्ही हुडकतोय एकही सापडायला तयार नाही आम्हाला. 3 सापडले चौथं आपण झाडलं नाहीये. झाडलं नाही आपण चौथं. चला तुझं खरं होतंय का माझं खरं होतंय माहिती नाही. मध सापडणं आमचं झालंय बंद आता. हुडकणं भरपूर चालू आहे. हे चिच आहे का लिंबाचं झाड आहे पुढे. हुडकणं तर भरपूर चालू आहे. त्याला बघा त्याला असं चिखल लागायला लागलाय. बघू आपण पुढं मध सापडणार आहे. चला आपण एक क्वेश्चन खेळू. कुणाचं म्हणणं आहे मध सापडेल पूर्ण ही कॅटली आहे आता अर्धवटच्या खाली आहे. पूर्ण कॅटली भरल का ज्याचं म्हणणं खरं निघल त्याला आपण काय ना काय गिफ्ट देऊ. नाही तर पुढच्या ह्याच्या वेळी आपण त्याचं चॅनलचं नाव घेऊ आणि शॉर्टआउट देऊ. बघू आता काय होतंय काय नाही. कुणाचं होतंय कॅटली भरल का नाही पहिलं ज्याचा कमेंट्स असेल तोच विजेता असणार आहे. यस या नो कॅटली भरल का नाही. तुम्ही मदानी. आता आलोय चिंचा झाडाच्या खाली. आलोय आता चिंचाच्या झाडाखाली. चिंचाचा चीज कधी तुटत नाही रे. चिंचाचा फाटा जास्त प्रमाणात नाही तुटत नाही वाटत इथं पण. गुलू काय वाटतं आपल्याला मध सापडेल का नाही आणि आपली एवढी कॅटली भरेल का नाही. भरते एक तर आपल्याला मध सापडणं झाली. आता बाळाचं म्हणणं आहे सापडणार मध्येच. बघू तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही कमेंट्स करून सांगा. आणि सबस्क्राईब कर म्हण ना चॅनलला सबस्क्राईब करा म्हण ना बाळा. म्हण एकदा पिलू चॅनलला सबस्क्राईब करा म्हण. बोल ना बाळा. काय कोण चॅनलला सबस्क्राईब करा म्हण. मी कसं हां चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. बाळ काय म्हणत नाही तुम्ही सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण पुढे बघू मध बघू आणि शेती बघू म्हण. शेती बघण्यासाठी आलोय. मध्ये झाडणं चालू आहे आमचं. या रोडने आम्हाला चलणं होत नाही साधं सिंपल. आणि तुम्ही 40 किलोचे कापसाचे हे नेताय गट्टे 50 किलोचे. 50 किलोच्या माणसाला 70 किलोच्या माणसाला चढणं होत नाही. बघा ही आगीन गाडी हा घेऊ. हा पोचलो. हेच आहे का बघा हे अजून चुलत्याच आहे. तुमचं काय पोचतंय का नाही आज शेतात. हा तिकडे शेत म्हणतात हे.
उन्हाळ्याची शेताची हालत काय असते बघा. पावसाळ्यात येते मजा, पण उन्हाळ्याचं काय वाटतंय कमेंट्स करून सांगा. कसं वाटतंय उन्हात आणायचं फिरणं. काय नाही 20 मिनिटामध्ये येणार आहे, आम्ही 2 तास तर इथंच घालतोय. लोकांच्याला काहीच नाही इकडे, आमच्याला बघा किती लवडून पडलंय. मग आमचा शाळू आहे, शेतकरी आहे. शाळू पुण्यात बी काम करतो, इथं शेतात बी काम करतो. आम्ही पुण्यात काम करतो आम्हाला शेतात काम होत नाही. ह्यांच्या शेताकडे येण्यासाठी आपला पुण्यातला अर्धा जीव गेला बघा इथल्या इथंच. काही खरं नाही बाबा इथलं. चला बघू, अजून बी आपल्याला एक मत सापडलं नाही आहे. तशीच बाटली घेऊन आपण फिरतोय. बघू आता काय होतंय काय नाही आपल्यासोबत, आणि चांगलं मत सापडणार आहे का नाही हे बी माहिती आहे. तुझं शेत, तुझ्या चिंचा दे फेकून, दे फेकून, दे ना फेकून. कुठं आहे ते? हातातच दिसायला की आम्हाला तर. मिठू मिठू म्हणला गोलू, तुझ्या ह्याच्यातलं बापाला म्हण माझ्या नावाचं शेत कधी देणार हो सांगा म्हण. नाही शेतपीठ हं गोलू, नाही तुला शेत? ए गोल्या, गोल्या, ए तुला शेत आहे का नाही? कुठं आहे? कुठं आहे बारका? अजून वर तुझा आहे. आम्हाला काय तिकडं काय ढगात नेतास का तू? आणि तुझा पप्पा, तू आणि तुझा पप्पा काय आम्हाला काय ढगात नेताव का? पुढं 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 म्हणत आणला एवढं लांब. हेच आहे का? हे चिंचा कोणाच्या आहे का? तुमच्या आम्ही आलो शेताकडे. शेत झालं आता फिरणं. आता आम्ही चाललोय रिटर्न. हे आमचा छोटूला येडो गोल्या. कसा येडो गोल्या बघा तुम्ही फक्त. हा का पळाला 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 येडो गोल्या पायक. सागवण 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 म्हणजे काय? हा का? बोलायला घ्यावं तुम्ही, चला फक्त. सोमवारी तर मटण खाणं, मंगळवारी सकाळी निघायचं. म्हणजे कळलं का प्लॅन? एकही कोंबडं कापायची गरज नाही. गुरुवारी नाही बुधवारी जातो तिकडे. हा त्या गुरुवारी संध्याकाळी पोचतो पुण्यात. कधी आलो आपण? कधी आलो आपण? चटणी करायला का तिकडं किंवा पप्पा संग यायचे नगरवाडी. हा नगरवाडीला जाऊ दे रे त्याला. का नगरवाडीला त्याला आता आजी त्याला भेटू दे ना थोडंसं. आता भेटलं की सगळ्यांना. तसं नसतंय बाळ. थांबणं बसणं. नगरवाडला यायचं उद्या, आता आमच्या संग यायचं. आम्हाला आता अजून एक मत सापडले. मला दिसते नाही दिसते माहिती नाही. घरात मी त्याला बांधून टाका हात पाहिजे त्याच्यापाशी मी उठतो. मधल्या साईडला गड्डा आहे, डोळ्याला दिसतोय. बघू आता काढतात घुसले आता आतमध्ये. गड्डा मोठा आहे, फक्त मासे सांभाळून. हळूहळू काढा म्हणजे हलू नये. किती जाऊ द्या ये मग. फक्त गोल्या लढत नाही. घरी गेल्यावर लढतोय. हळू हा तो गोल्या. हा गट आहे, मोठा आहे का? हळूहळू काढा. गड्ड्यावर काय पडू नका. गड्ड्यावर जर पडलं
तर लय खेळ अवघड होणार मग. खाली टाका वाटलं तर दगडी. हा हा ये मोठ्या तुला शिकवतो ये अरे एक झाडा शिकतो काय भ्याला एवढा असून मला माशी चावून तुला बरं चावा यार मला एकदा अख्खं मोळ चावलंय तेव्हापासून मी समजलं. हो का. अक्का उचललं आणि गेले कुठं गे दगडा सकड घेऊन. नाही का नचे एवढं थोडं. मला वाटलं मोठा आहे जा 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 जा. बारकं तर बारकं सापडलं हे मेन महत्वाचं. काढण्यात कसं आलं हे मेन महत्वाचं. आता चला आता संपलं. होतं की पण त्याला सापडलेले 4 मोहळ. 4 मोहळामध्ये आम्हाला काय जेवढं जे झालंय तेवढं काय बघू. अजून एक मोहळ आहे पुढं. अजून कुठलं सापडतंय का नाही हे नाही माहिती. मोहळ बघा किती आहे. अजून लई खाली आहे. बघू आपण. लास्टमध्ये होतं इथं. इथलं निघायला थोडंसं जड होतं आणि चालू केलात प्रयत्न. मासा उठायला चालू झाले आता बऱ्यापैकी. एक जरी माशी चावली उठल्या बघा माशा. सगळं तर उपसूनच काढलं पाटलाने. सगळंच उपसून. पुढे नाहीत म्हणून तिथं दुकानात लय चांगलं. ते उन्हाळ्यात शेतात जाऊन होतो. शेतामध्ये जाऊन एवढी गार पाण्याची बॉटल पितोय. लय लय अति असं ताण लागलेलं झालं. लई पाणी असं ते आरसा काय फुटला पहिलाच फुटलेला आहे का आरसा पहिल्याच फुटलं. तेच म्हणालो ती चिर गेल्या दिसाला मोठी. गोल्याला ठेवून घेते नाही. आमच्या शाळूची शाळा नवीन लहान लहान लेकरांसाठी. लहान नाही 3री 4थी पर्यंत आहे. 4थी पर्यंत ही शाळा आहे. बघ नगरवाडी शाळा झाल्या. काय म्हणून आता निघायचं बघा. इथलं हे केलंय. परत एखादी चावली तर लय जड जाईल. आपलं चला आता. मग काही कामाचं नाही. हं? लाल गांडी आहे. लाल गाडी आहे का. बरं झालं आधीच कळलं. मग गोष्टीला कळील मला नाही चांगली आले काय. आले बरोबर डोसक्यावर आले. लहान गाड्या आहे. हलू हलू उगे त्याला बेताप केला. गड्डा होता. आपला गड्डा काढला असता त्यानं. भेटला CNG भेटला बाबा अहमदपूर मधला. मागच्या वेळी जाताना बंद होता. आता चालू आहे. बघू आता कितीचा गॅस बसतोय आपल्या गाडीमध्ये. आम्हाला पाण्याची बॉटल घेऊ. आपल्याला काय करायचं. आपल्याला फक्त पब्लिक दाखवायची. हा राईट
पण आहे ना दोघांचं मागचं सगळं सरपंचाचं घर आहे. जुना सरपंच आहे. सरपंच मागं ते काय चष्मा घातलाय का तो सरपंच. समोर आता येता येतं जाऊन येता येते जाताना भेटत त्याला हे का वाद आमची आजी वाद का हे आमचं भाग हा, जातो. काय माहिती आपल्याला ए बाबा सरक ना बोल्या भर पिशवी दे का चल बोल्या जाऊ दे ना भर पिशवी दे ना सातवीवाडी सोडली सातवीवाडीला कमी आहेत आधीच कोंबडी खाला रोजचे 2 कोंबडी काय कोरी नाचा नाचा मी तुला बघू इथे काय बांधगड आहे काय माहिती काय लय गोड आहे असं नाही होतं नाचा नाही जाता इथे काय लय गुण झाले हो लय गुण झाले आणि खरं सिंगल झाली लय खरं पांडे पुढं पांडे आमचा तो सावकार या धुती घातलाय का सावकार आहे का इथनं बघा बरं पुढं जाते का मला बघू द्या आपण जाते ते हेच आहे हे आपलं वाव. ए मया मिठूचा मोठाच प्रश्न आहे. बाथरूम कशाला काढल्यावर ते दिसला म्हणजे बघ विचारून जाऊन मला सरपंच आहे तुला सरपंचाला आमचा बी हायच उभा एक बाटल खाली पडते बोलो कसं आले